श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांड 11 सर्गः. श्री शंकर म्हणाले, राणी मंदोदरीशी असे प्रेमपूर्वक भाषण करून रामाबरोबर रणांगणावर युद्ध करण्याकरता रावण गेला. तो आपल्या रथात बसला. त्याच्याबरोबर अनेक भयंकर राक्षस होते. तो रथ अतिशय बळकट असून त्याला 16 चाके, छपरी व जोखळी होती. त्याला गाढव जोडले होते. त्यांची तोंडे पिशाच्यांसारखी भयंकर होती. त्यामुळे तो रथ पाहताच भीती वाटत असे. आज सर्व शस्त्रे, अस्त्रे व इतर सकल साहित्य तयार करून ठेवले होते. अशा रथात बसून तो भयंकर स्वरूपाचा रावण एकदम निघाला. त्या उग्र व रणांगणावर निर्दयतेने वागणाऱ्या रावणाला येताना पाहून श्रीरामांच्या देखरेखीखाली असलेली वानरसेना भिवून गेली. नंतर मारुतीने उडी मारली व तो रावणाशी युद्ध करण्यास पुढे आला. जवळ येताच त्या अतुल पराक्रमी हनुमंताने राक्षसाच्या रावणाच्या छातीवर घट्ट मूठ आवळून जोराने प्रहार केला. त्या मुष्टीप्रहाराने रावण रथात गुडघ्यांवर पडला. त्यामुळे त्याला मूर्छा आली. नंतर काही वेळाने पुन्हा सावध होऊन तो मारुतीला म्हणाला, तू शूर आहेस, त्यामुळे तू मला मान्य आहेस. त्यावर मारुती त्याला म्हणाला, रावणा, माझा मुष्टीप्रहार सोसूनही तू जिवंत राहिलास, त्या अर्थी मला धिक्कार असो. आता रावणा, तू माझ्या वक्षावर मुष्टीप्रहार कर, कारण मी तुला मारल्यावर तू प्राणत्याग करशील यात संशय नाही. ठीक आहे, असे म्हणून रावणाने मारुतीच्या वक्षस्थलावर प्रहार केला. त्यामुळे मारुतीने डोळे फिरवले. त्याला थोडा वेळ मूर्छा आली. शुद्धीवर येऊन तो वानरश्रेष्ठ रावणाला मारण्याला सज्ज झाला. तेव्हा राक्षसाधिपती रावण भयभीत होऊन दुसऱ्या ठिकाणी गेला. मग हनुमान, अंगद, नल आणि नील हे चौघे एकत्र सैन्य करून राहिले असता त्यांना आपल्यासमोर अग्निवर्ण, सर्परोमा, खड्गरोमा आणि वृश्चिकरोमा हे 4 मोठे राक्षस दृष्टीस पडले. त्या 4 वानरवीरांनी त्या महापराक्रमी राक्षसांना क्रमाक्रमाने ठार मारिले. अशा रीतीने त्या चौघांचा वध केल्यावर ते चौघे वानर वेगवेगळे सिंहनाद करीत श्रीरामांजवळ आले. इकडे रावण क्रुद्ध होऊन करकर दात खाऊ लागला. त्याने डोळे वटारले. मग तो क्रूर रावण रामावर धावून गेला. रावण रथात बसला होता. तेथून त्याने वज्रासारखे भयंकर बाण रामावर सोडले. मेघाने उदकाच्या धारांची वृष्टी करावी तशी महाघोर बाणवृष्टी रावण करीत होता. त्या रावणाने रामाच्या पुढ्यात सर्व वानरांना त्रासवून सोडिले. रामाने अग्नीसारखे सोन्याने मढविलेले बाण घेऊन त्यांची वृष्टी मोठ्या दक्षतेने रावणावर केली. रावण रथात बसलेला व राम जमिनीवर उभा असलेला पाहून इंद्राने मातलीला हाक मारून सांगितले की माझा रथ घेऊन भूमीवर उभ्या असलेल्या रामाकडे सत्वर जा. पृथ्वी तलावर लवकर जाऊन हे निष्पापा एवढे माझे कार्य कर. असे इंद्राने सांगितल्यावर त्याला प्रणाम करून देवसारथी मातलीने त्या उत्तम रथाला हिरवे घोडे जोडले आणि रामाचा जय व्हावा ह्या उद्देशाने तो मातली स्वर्गातून रामाकडे आला. अशा त्या रथात बसून आलेला मातली हात जोडून रामाला म्हणाला, रघुत्तमा, देवराजा इंद्राने मला पाठवले आहे. हा रथ इंद्राचा असून तो त्याने तुझा विजय व्हावा म्हणून पाठवला आहे. महाराज, तसेच हे सुंदर इंद्रधनुष्य, अभेद्य कवच, हे खड्ग आणि ही दिव्य भात्यांची जोडी हीही आपल्याकरिता पाठविली आहेत. हे श्रीरामा, ह्या रथावर आरोहण करा आणि देवपती इंद्राने वृत्राचा वध केला तसा तू त्या रावण राक्षसाचा वध कर. मी तुझा सारथी होतो. असे मातलीने सांगितल्यावर त्या उत्तम रथाला रामाने प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि लोकांना आनंदवीत तो त्यावर चढला. नंतर महात्मा राम आणि रावण ह्यांमध्ये भयंकर अंगावर काटा उभा करणारे युद्ध झाले. रावणाच्या आग्नेयास्त्रावर आग्नेयास्त्र व इंद्रास्त्रावर इंद्रास्त्र सोडून परम अस्त्रवेत्या रामाने राक्षसाधिपतीच्या त्या अस्त्रांचा भंग केला. पुढे त्या अस्त्रनिपुण रावणाने अत्यंत क्रुद्ध होऊन रामावर एका भयंकर राक्षसी अस्त्राची योजना केली.
रावणाच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणांपासून भयंकर विषारी सर्प उत्पन्न होऊन ते चारी बाजूंनी रामावर येऊन पडत असत. त्या बाणांचे पृष्ठभाग सुवर्णाने मडविलेले होते. त्या सर्पमुख बाणांच्या तोंडातून अग्नी बाहेर पडून त्यायोगे सर्व दिशा आणि विदिशा व्यापून जात असत. सर्वत्र भरून राहिलेल्या सर्पांना पाहून रामाने त्या अस्त्रांहूनही भयंकर असे गरुडास्त्र रणांगणावर अग्रभागी सोडले. रामाने सोडलेले बाण गरुडरूपी होऊन त्या सर्पबाणांना चोहोंकडून विच्छिन्न केले. युद्धात रामाकडून आपल्या अस्त्राचा पराभव झालेला पाहून रावणाने रामावर बाणांची भयंकर वृष्टी केली. तिचा प्रतिकार किमपीही क्लेश न पावता राम करीत होता. तरी रावणाने पुन्हा बाणवृष्टी करून त्या रामाला त्रासविले व एक भयंकर बाण मातलीवर टाकला. रावणाने क्रोधाविष्ट होऊन रामाच्या रथाचा सुवर्णध्वज रथाच्या पिछाडीस पाडला आणि इंद्राच्या घोड्यांना जर्जर केले. रामाच्या शरीराला इजा झाल्याचे पाहून देव, गंधर्व, चारण, पितर आणि महर्षी हे सर्व व्यथित झाले. बिभीषणासह सर्व वानरश्रेष्ठ चिंतातूर झाले. तो 10 तोंडाचा 20 हातांचा धनुष्य घेऊन असलेला रावण मैनाक पर्वतासारखा दिसत होता. रामाचे डोळे क्रोधाने लाल झाले. त्याने भ्रुकुटी चढवून त्या प्रसंगाला अनुरूप असा कोप धारण केला. त्यावरून तो त्या राक्षसाला रावणाला जाळून टाकीत आहे की काय असा भास झाला. मग रामाने इंद्रधनुष्याच्या आकाराचे अद्भुत धनुष्य घेऊन प्रलयकालच्या अग्नीसारखा बाण हातात धारण केला आणि जवळच असलेल्या शत्रूवर त्याने आपली नजर टाकली. त्यावेळी राम आपल्या दृष्टिपाताने शत्रूचे भस्म करतो की काय असे वाटले. पुढे सर्व लोकांच्या देखत सर्व शरीर तेजाने जणू काय प्रदीप्त झाले आहे अशा त्या कालरूपी रामाने आपला पराक्रम दाखविण्यास आरंभ केला. रामाने धनुष्य ओढून रावणावर बाण मारला तेव्हा वानर सैन्याला अत्यंत आनंद झाला. ह्यावेळी राम कालांतकासारखा दिसला. शत्रूवर धावून जाणाऱ्या रामाचा क्रुद्ध चेहरा पाहून सर्व प्राण्यांना भीती वाटली आणि पृथ्वी कापू लागली. रामाचे ते महाभयंकर स्वरूप आणि ते अत्यंत दारुण उत्पात पाहून सर्व भूतांना त्रास झाला व रावणाला भीती उत्पन्न झाली. देव समुदाय, सिद्ध, गंधर्व, किन्नर हे विमानात बसून जगाच्या प्रलयासारखे हे भयंकर युद्ध पाहत होते. शेवटी ऐंद्रास्त्र घेऊन त्यायोगे रामाने त्या रावणाचे शिर छेदिले. तालाच्या वृक्षावरून फळे पडावी त्याप्रमाणे रक्ताने भिजलेली ती रावणाची अनेक मस्तके आकाशातून खाली पडली. युद्ध चालले असता रात्र कळेना की दिवस कळेना, संध्याकाळ कळेना की दिशा कळेना अशी स्थिती झाली. तरी त्या युद्धात रावणावर काही परिणाम झाल्यासारखे दिसून आले नाही. तेव्हा रामाचे अंतःकरण आश्चर्यचकित झाले. तो आपल्याशी म्हणाला, रावणाची समान तेजाची 101 मस्तके तोडून टाकली तरी जीवित संपून तो देह टाकीत नाही, मरीत नाही, हे आश्चर्य होय. त्या कौसल्यानंदवर्धक रामाला सर्व अस्त्रांचे ज्ञान होते. तो पराक्रमी होता. त्याच्याजवळ अनेक अस्त्रे होती. तरीही त्या राघवाला काळजी वाटू लागली की ज्या ज्या बाणांनी मोठमोठे बलवान आणि पराक्रमी दैत्य मजकडून मारले गेले ते सर्व आज रावणाच्या वधाच्या कामी निष्फळ झाले आहेत. अशा प्रकारे राम चिंताकुल झाला असता बिभीषण जवळच होता. तो रामाला म्हणाला, ह्याला ब्रह्मदेवाने वर दिला आहे. ह्याचे तुटून पडलेले बाहू व छेदलेली मस्तके पुन्हा लवकरच उद्भूत होतील असे भगवान ब्रह्मदेवाने सांगितले आहे. ह्याच्या नाभीच्या ठिकाणी कुंडलाच्या आकारासमान अमृत ठेवलेले आहे. ते पावकास्त्राचा उपयोग करून शोषून घ्या, तेणेकरून त्याला मरण येईल. हे बिभीषणाचे भाषण ऐकून त्या शीघ्र पराक्रमी श्रीरामांनी अग्न्यास्त्राची योजना करून त्या राक्षसाच्या रावणाच्या नाभीचा छेद केला आणि नंतर त्या महाबलिष्ठाने त्याची मस्तके तोडून टाकली. त्या खवळलेल्या रामाने रावणाचे बाहूही तोडून टाकले. नंतर क्रोधसंतप्त होऊन रावणाने भयंकर अशी महाशक्ती घेतली व बिभीषणाला मारण्याच्या उद्देशाने ती त्याचवर टाकली.
सुवर्णभूषित तीक्ष्ण बाणांच्या योगे ती शक्ती रामाने तोडून काढली. रावणाची 9 मस्तके तुटली गेल्यामुळे आता त्याचे तेज निघून गेले. ती भयंकर मस्तके छिन्न होऊन तो म्लान दिसू लागला. एक मुख्य मस्तक व 2 बाहू हीच आता शिल्लक राहिली. तरी तो त्यांनी अजूनही शोभत होता. पुन्हा क्रुद्ध होऊन रावणाने रामावर नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला. रामानेही तशीच त्याच्यावर बाणवृष्टी केली. नंतर अंगावर काटा उभा राहील असे भयंकर युद्ध झाले. इतक्यात मातलीने रामाला आठवण करून देऊन सांगितले की रघुत्तमा, ह्याच्या वधाकरिता ब्रह्मास्त्र लवकर सोड. देवांनी ह्याचा विनाशकाळ ठरविला आहे. तो आज आला आहे. राघवा, ह्याचे मस्तक तू तोडू नकोस. मस्तकावर प्रहार केल्याने हा मरणार नाही. काळजावरच आघात केल्यास हा मरेल. मातलीच्या या भाषणाने रामाला आठवण करून दिल्यावर त्या रामाने सर्पाप्रमाणे निश्वास टाकणारा एक तेजस्वी बाण घेतला. ह्या बाणाच्या पार्श्वभागी वायू आणि अग्रभागी सूर्य आणि अग्नी काढले होते. त्याचे शरीर आकाशमय असून तो मेरुमंदारांसारखा जड होता. त्याच्या प्रत्येक पर्वावर महातेजस्वी लोकपालांना बसविले होते. त्याचे अंग अत्यंत प्रज्वलित होते. तेज सूर्यासारखे होते. लोकांची भीती नाहीशे करणारे ते अद्भुत उग्र अस्त्र त्या महाबाणावर वेदोक्त विधीने अभिमंत्रित करून महाबाहू बलवान श्रीरामाने तो बाण धनुष्यावर जोडिला. तो उत्तम बाण धनुष्यावर रामाकडून जोडला जात असता सर्व भूते अत्यंत त्रस्त झाली आणि पृथ्वी कंपित झाली. मग रावणावर परमक्रुद्ध झालेल्या रामाने ते धनुष्य यत्नपूर्वक अत्यंत लवविले आणि तो मर्मघातक बाण रावणावर टाकला. वज्रपाणी इंद्राने पाठविलेला तो वज्रासमान दुर्धर कृतांतच की काय असा भयंकर मुखाचा बाण रावणाच्या वक्षावर पडला व आत घुसला. शरीराचा नाश करणाऱ्या त्या महाभयंकर उत्तम बाणाने महासामर्थ्यवान रावणाचे हृदय तत्काल भेदून टाकले. रावणाचे प्राण हरण करून त्याने पृथ्वीतलात प्रवेश केला. रावणाच्या वधानंतर तो बाण पुन्हा रामाच्या भात्यात येऊन बसला. ह्यावेळी रावणाच्या हातातून त्याचे मोठे धनुष्य बाणासह खाली पडले आणि तो राक्षसनात बाणापासून उत्पन्न झालेल्या भ्रमणवेगामुळे गतप्राण होऊन जमिनीवर पडला. तो रावण जमिनीवर मरून पडलेला पाहून आपला नात हत झाल्यामुळे उरलेल्या राक्षसांनी भयभीत होऊन सर्व दिशांकडे पळ काढला. रावणाचे मरण व रामाचा विजय झाल्याचे पाहून त्या जयशाली वानरांनी आनंदित होऊन गर्जना करण्यास प्रारंभ केला. कोणी रामाचा विजय झाला तर कोणी रावण ठार झाला अशी बोलणी सुरू झाली. इतक्यात आकाशामध्ये देवदुंदुभी सौम्य शब्दात वाजू लागली. चारी बाजूंनी रामावर पुष्पवृष्टी झाली. मुनी, सिद्ध, चारण आणि देव ह्यांनी रामाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. आकाशात सर्वत्र अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. रावणाच्या शरीरातून सूर्याप्रमाणे चमकणारे तेज निघून त्याने सर्व देवांसमक्ष रघुश्रेष्ठ श्रीरामस्वरूपात प्रवेश केला. तेव्हा देव म्हणाले, ह्या महात्म्या रावणाचे भाग्य किती म्हणून सांगावे. विष्णूच्या दयेला पात्र असूनही आम्ही सात्विक देव भयदुःखादिकांनी व्याप्त होऊन संसार चक्रात फिरत असतो. हा रावण तर राक्षस, क्रूर, ब्रह्महत्या करणारा, अत्यंत तामसी, परस्त्रीरत, विष्णुद्वेषी, तसाच तपस्व्यांचा घात करणारा, इतके असूनही सर्व प्राण्यांसमक्ष श्रीरामरूपाला पावला. असे देव बोलत असता नारदाला हसू आले आणि ते म्हणाले, देवांनो, तुम्ही धर्मतत्व जाणतच आहात, तरी ह्या गोष्टीतील रहस्य मी तुम्हाला सांगतो, ऐका. रामाच्या वैरामुळे रावण रात्रंदिवस अंतःकरणात त्या रामाचे चिंतन करी व द्वेषबुद्धीने सेवकांसह सर्वदा रामचरित्र ऐकत असे. रामाहाती आपणाला मृत्यू येणार ही गोष्ट ऐकून भयामुळे त्याला सर्वत्र रामच दिसत होता. स्वप्नात देखील प्रत्येक दिवशी त्याला राम दिसत असे. त्या रावणाच्या मनात रामविषयक क्रोध होता, तरी तो त्याला गुरुपदेशापेक्षा देखील अधिक लवकर फलद्रूप झाला.
शेवटी तो रावण रामाकडून मारला जाऊन त्याची सर्व पापे नाहीशी झाली आणि रामस्वरूपी सायुज्य मुक्तीला पावून सर्व बंधनांपासून मुक्त झाला. कोणी कितीही पापी असो किंवा दुष्ट मनाचा असो किंवा परधन आणि परस्त्री यांवर आसक्ती ठेवणारा असो, तो जर स्नेहाने किंवा भयाने रघुकुलतिलका श्रीरामाचे नित्य चिंतन करीत राहील, तर मृत्यू आल्यावर शुद्धांतर होऊन त्याची शेकडो जन्मीची अनेक पातके नाहीशी होतील आणि तो तत्काल मोठमोठ्या देवांनी गायलेल्या श्रीरामरूपी विष्णूंच्या वैकुंठ नावाच्या आद्यपदाला पावेल. त्रैलोक्याला दुःख देणाऱ्या रावणाचा युद्धात वध केल्यावर रामाने डाव्या हाताने धनुष्य भूमीवर टेकले आणि दुसऱ्या हातात धरलेला एक बाण फिरवीत तो उभा राहिला. त्याचे नेत्र प्रांत आरक्त दिसत होते. त्याचे शरीर बाणांनी विदारित झाले होते. त्याची अंगकांती कोटी सूर्यांप्रमाणे दीप्तिमंत दिसत होती. त्याच्या सर्व उंच सखल शरीरावर वीरश्री झळकत होती. देवेंद्र त्याची स्तुती करीत होता. असा तो वीर राम माझे रक्षण करो. युद्धकांडातील 11वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.